दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधल्या वादाच्या नंतर वैद्यकीय संचालकांचं पत्र, इमर्जन्सीमधील कुठल्याही रुग्णाकडून आजपासूनच अनामत रक्कम घेणार नाही. बैठकीमध्ये ठराव मंजूर झाल्याची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 27 कोटींचा मिळकत कर थकवला. 6 वर्षांमध्ये 1 रुपया सुद्धा कर भरला नाही. रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड. मंगेशकर रुग्णालयाच्या कथित हलगर्जीपणाबद्दलचा सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता. भिसे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रकरणाच्या नंतर राज्यामधील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना. धर्मादाय रुग्णालयामधील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश. बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेच्या नंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंसोबत चर्चा. राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट. कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल. कर्जमाफीच्या पैशांमधून साखरपुडा लग्न करण्याच्या ऐवजी शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कोकाटेंचा सवाल. शेतकऱ्यांची तीव्र नाराजी. धनंजय मुंडेंशी विवाह झाल्याचे फोटो व्हिडिओ आज कोर्टाला देणार करुणा मुंडे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. आज सुनावणी होणार. लग्नाचं सर्टिफिकेट नसल्याचं केलं स्पष्ट. बुक माय शो कडून कुणाल कामराच्या शोचं प्रमोशन, तिकीट विक्री बंद. शिंदेंच्या शिवसेनेच्या पत्रानंतर बुक माय शोचं पाऊल. कॉमेडियन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश. पोलिसांचं तिसरं समन्स. आज तरी कामरा उपस्थित राहणार का याची उत्सुकता. सैफच्या घरी आरोपी शरीफुलच्या हातांचे ठसे. पोलिसांची कोर्टात माहिती. आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशामध्ये पळून जाईल. पोलिसांचा कोर्टात दावा. बीड जिल्हा कारागृहामधल्या हाणामारीचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच. महादेव गीतेचा आरोप. कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेने साथीदारांसह आपल्यावरती हल्ला केल्याची गीतेची तक्रार. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणाचा आज निकाल येईल. पनवेल कोर्ट हा निकाल देईल. मृतदेहाची विल्हेवाट लावणारा पोलीस निरीक्षक कुरुंदकरसह 4 आरोपींचा आज फैसला. सोलापूरमध्ये दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप. एकीची प्रकृती गंभीर. पाहणीला आलेले भाजप आमदार देवेंद्र कोठेंसमोर स्थानिकांचा संताप.